गुंड्याबाई लोखंडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती आणि आदरणीय दिलीपजी पितांबरे साहेबांचा देखील इथे आपण सन्मान करूया। यस, पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। नितीन म्हात्रे ऑन स्ट्राइक। पहिला चेंडू लाईन बावी लागेल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। सिद्धू पाटील आणि विघ्नेश मडवी हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी। अनिल पाटील उंबारडे गावचे यांच्या माध्यमातून 2 कूलर लाभलेले आहेत, त्यांचा देखील आपण इथे सन्मान करूया। बॅटची कडा आहे, शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त 1च धावा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। स्वतः फाउंडर आज उपस्थित आहेत, कारण की त्यांना माहिती आहे कूलर मिळणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे। पिंट्या शेठ पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि असं आयोजन किरणदादा पुन्हा होणं नाहीये। ज्याप्रमाणे अधिक पाटील असतील, पिंट्या शेठ पाटील असतील, विघ्नेश मडवी असतील, निल्सन मडवी असतील, महेश पाटील, रौनक पाटील, संपूर्ण सापाड संघ असेल, फुलटॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती। मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे। 16 ग्रामीण संघांचा सहभाग आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे, आर्थिक सहकार्य आहे। कार्यसम्राट सरपंच आदरणीय दिलीपजी एकनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे। दरम्यान येतोय हा चौकार नितीनच्या बॅटमधून। समाजसेवक उद्योजक हर्षद दादा चौधरी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। ऑन साइडला लॉफ केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन। 1 बाउन्स ओव्हर द लाईन, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार। झेल वरती येणं गरजेचं होतं, थांबले फिल्डर आणि हर्षद चौधरी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत। फुल टॉस चेंडू आणि सलग चालाय हा तिसरा चौकार नितीन म्हात्रेच्या बॅटमधून। नितीन म्हात्रे ऑन फायर। धावसंख्या 4 ने पुढे जाईल। 15 धाव धावफलकावरती आहे। सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये। वसार या टीमचे लकी 12th मॅन इथे उपस्थित आहेत। रवी वाहिले आणि नितीन म्हात्रे ही जोडी। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। जय दुर्गा माता क्रिकेट संघ कोळीवली आणि अधिराज 11 गावदेवी वसार या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे आणि शेवटचा चेंडू येतो डॉट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 15। येत आहेत प्रशांत कारभारी येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये। क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा सुरू आहे। पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या
स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सापाड चषकाचं आयोजन पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की पंचांसाठी समालोचकांसाठी जे अंतिम 2 संघ क्वालिफाय होतील फायनलसाठी त्यांच्या 12th मॅनसाठी देखील कूलर आहेत. यूट्यूब लाईव्हसाठी देखील कूलर आणि DJ मास्टरसाठी देखील कूलर आहे. बॅटची कडा आणि गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. पवन पाटील पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच अधिराज 11 गावदेवी वसार आणि पवनजी पाटील असतील, हर्षद चौधरी असतील आणि मदन भंडारी साहेब असतील यांच्या माध्यमातून एकूण 2 कूलर आहेत आणि एक ट्रॉफी देखील लाभलेली आहे. या दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो आहे. पिंटे शेठ पाटील यांचं कौतुक संपूर्ण या सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे या स्पर्धेचं, परंतु ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल. स्विच हिट करतायत क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलमध्ये. डायरेक्ट हिट पाहावं लागेल. यस फिंगर फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. मलंगडचा डहाण्या वाघ रवी वाहिले रनआउटच्या स्वरूपात झालेत बाद. संघ आपण पाहतोय अधिराज 11 गावदेवी वसार आणि त्यांच्या समोर आहे जय दुर्गा माता कोळिवली संघ. सचिन दादा भोईर आपण जर आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे, कारण की क्या बात आहे. कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड या टीमचे कोच आहेत, गुरुवारी आहेत सचिन भोईर उंबारली. यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आहे आई गावदेवी उंबारली आणि उंबारडे या 2 टीम मध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. ऑन साइडला लॉफ केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि त्याच्यावरती हा चौकार येतोय सूरज दुधकरच्या बॅट मधून. सूरज दुधकर ऑन स्ट्राइक. कोलिवली या टीमला सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि जेव्हा बॅटिंग साठी येतील तेव्हा लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यशवंत कारभारी गांधारी यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी. आता माझा स्लॉट मध्ये होता त्याला डिपॉझिट केलं या प्लॉटच्या बाहेर. षटकार येतोय. सदस्य आदरणीय सुरेश भंडारी आणि कृष्णा भंडारी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न अपील करतात LBW ची आणि अपील फेटाळली पंचांनी. येत्या डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 15.00 च्या सरासरीने या 30 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये अधिराज 11 गावदेवी वसार या टीमने.
गणपती बाप्पाचं हे गीत आपण ऐकलं आणि उद्या माघी गणेशोत्सव देखील आहे. अतिशय थाटामाटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे माघी गणेशोत्सव आपण साजरे करतो. खऱ्या अर्थाने किरणदादा नवसाचा गणपती माघी गणेशोत्सवाला आपण म्हणत असतो. जेव्हा कोणतेही आपलं नवस पूर्ण होतो तेव्हा आपण माघी गणेशोत्सवाची स्थापना करतो. क्या बात आहे, लॉफ्टी डीट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर वसार गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. एकूण 300 रुपये असतील प्रेक्षकासाठी. आयवा जेलसाठी हे पारितोषिक आहे. 7 धाव मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. आणि भाग्यवान प्रेक्षक आपण पाहतोय आणि फ्री हिटच्या चेंडूवरती देखील षटकार लगावलाय नितीन म्हात्रेने. आमचे भाग्यवान प्रेक्षक आहेत. त्यांचं नाव अक्षय गायकवाड, मॅन फ्रॉम उंबारडे. क्या बात आहे, 300 रुपयांचं पारितोषिक अक्षयला आपण देऊया. कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्या माध्यमातून आणि आलाय हा सलगचा तिसरा षटकार. नितीन म्हात्रे ऑन फायर. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे लॉंग ऑनला डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. मिळते एकच धाव. हाच नितीन म्हात्रे ज्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये आंबेशिवच्या स्पर्धेमध्ये नक्कीच बैल एक वासरू खोंड दिला होता. पहिला खेळाडू ठरला होता ज्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बैल मिळाला होता मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये. तोच खेळाडू आपण पाहतोय रन मशीन ज्याला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं. पवन शेठ पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. जेव्हा हे षटक समाप्त होईल तेव्हा आपण त्यांचा इथे सन्मान करूया. अधिराज 11 गावदेवी वसार या टीमचे पुरस्कर्ते आहेत. इथे हा डॉट बॉल एका बाजूला जय दुर्गामाता क्रिकेट संघ कोळिवली आणि त्यांच्या समोर अधिराज 11 गावदेवी वसार या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडेसे फंबल झाले होते परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे. खास करून नितीन म्हात्रेचं मी कौतुक करेन. चिंटे या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52. पवन पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. पिंटे शेठ पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. आदरणीय पवन पाटील साहेब असतील, त्यानंतर हर्षद चौधरी साहेब असतील आणि मदन भंडारी साहेब असतील. यांच्या माध्यमातून 2 कूलर आणि 1 ट्रॉफी लाभलेली आहे. हर्षद चौधरी, मदन भंडारी आणि पवन पाटील 3 स्टार आहे. ते त्रिमूर्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52 धावा. नेक्स्ट मॅच उंबारडे आणि
उंबारली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इन ॲक्शन मध्ये असतील. या पुढीलच्या मॅच मध्ये सोमनाथ भोईर देखील इन ॲक्शन मध्ये असतील. गावदेवी उंबारली. आय थिंक सोमनाथ दादा यांचे सुपुत्र देखील इथे उपस्थित आहेत. गोलंदाज सुजल या चौथ्या षटकामध्ये येत आहेत. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक कोट्यातील हे चौथं षटक आहे सुजलचं. धावसंख्या 52 आहे. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे. 17.33च्या सरासरीने या धाव बनवल्यात. ऑन साइडला फॉलिंग स्वीप लगावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. पिंट्या पाटील काल धावा येत नव्हत्या, परंतु आज चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. वैयक्तिक खेळतो 39 या धावसंख्येवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज सुजल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पिंट्या पाटील असतील, अधिक पाटील असतील, विघ्नेश मडवी, निल्सन मडवी, महेश पाटील आणि रौनक पाटील आणि संपूर्ण आमचा कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाट संघ असेल यांच्या माध्यमातून सापाट चषक. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार आहे. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो ताली नहीं तो गाली. मिळते एक धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती आहेत. सूरज दुधकर आणि नितीन म्हात्रे ही जोडी आहे. गोलंदाज सुजल आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो हाईट बॉल. मिनिट अवांतर धावा धावसंख्या 1 पुढे जाईल. 64 64 धावा. खूप चांगली सुरुवात केली आहे. यादीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल ओमसाई आगासन या टीमने 90 धाव बनवल्या होत्या दातिवली या संघासमोर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 70 आहे. किरण दादा डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आहेत. फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत ते प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर.
फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन बॅक टू बॅक येत आहेत हे 2 षटकार आणि गेल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पिंटशेट पाटील भरपूर आनंदित आहेत ज्याप्रमाणे आयोजन केलंय या संपूर्ण स्पर्धेचं आणि त्यांचा संघ 2 सामने जिंकलेला आहे. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर संघ आणि सिद्धू पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन की ते देखील सहकार्य करतायत या स्पर्धेसाठी कारण की या रगरगत्या उन्हामध्ये ते पंचांची कामगिरी चोख बजावतायत. चला उंबारडे संघ आणि उंबारली संघ. उंबारली या टीमचे कॅप्टन आय थिंक भास्कर इथे उपस्थित आहेत. प्रेम भोईर असतील सोमनाथ दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिला आहे. भावेश असतील आमचे. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटकार DJ Red. नितीन म्हात्रे नावाचं वादळ निर्माण झालंय या मॅच मध्ये. इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय आणि आजच्या दिवसातील हे 3रं अर्धशतक झळकावलंय नितीन म्हात्रेने. नाबाद 53 धावा. योगायोग बघा दुसऱ्या मॅच मध्ये करण बेडेकरने नाबाद 58 धाव बनवल्या. त्यानंतर अतुल भोईरने देखील नाबाद धाव बनवल्या आणि याही मॅच मध्ये 57 या धावसंख्येवरती खेळतोय नितीन म्हात्रे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 90 धावा धावफलकावरती. हायएस्ट स्कोर 90 आहे ओमसाई आगासन या टीमचा आणि तो मोडीत काढतील का? यस मोडीत काढलेला आहे. अधिराज 11 गावदी वसार या टीमची धावसंख्या आहे 91 धावा. वसार टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमधील 6 चषकामधील हायएस्ट स्कोर. दोन चेंडू शिल्लक आहे. सूरज दुधकर ऑन स्ट्राइक ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. शॉर्ट ऑन बॉल केल्या डीप मध्ये. फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. 1 धाव. धावसंख्या 92 धावा धावफलकावरती आहेत. धावांचं डोंगर उभं केलंय या मॅच मध्ये कोलिवली या टीम समोर वसार या टीमने. टॉस आपण करूया उंबारडे आणि उंबारली. आणि जेव्हा आपण टॉस साठी याल तेव्हा आपली संपूर्ण प्रवेश फी घेऊन यायचं आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि ड्राईव्ह केले. ऑफड्राईव्हचा फटका डीप मध्ये. फिल्डर आहेत. धावबाची संधी. विकेटचं बदन. सांघिक यश मिळतंय शेवटच्या बॉलवरती. 1+ रनआउट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 93 आणि 94 धावांचं खूप मोठं टार्गेट सेट केलंय जय दुर्गा माता क्रिकेट संघ कोलिवली या टीम समोर. सोमनाथ दादा आपण या व्यासपीठावरती. यस व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उंबारडे या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या त्वरित कारण की उंबारली या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. नक्कीच थँक
डे या दोन टीम मध्ये हा सामना असेल. यस, दोन्ही संघटक येत आहेत आणि सोमनाथ दादा भोईर यांचे सुपुत्र वेद देखील आहेत. छापा असा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स उंबारडे या टीमने. फ्रूट आहेत. नक्कीच दोन्ही संघांना ही भेटवस्तू आपण देतो आयोजकांच्या वतीने आणि टॉस जिंकून विकासने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या पुढीलच्या मॅचमध्ये उंबारडे आणि उंबारली हे दोन संघ आमने सामने असतील. 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे होणार आहेत. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 93 धाव बनवल्यात आणि 94 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे वसार या संघाने. कोळिवली या संघासमोर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. SB ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुमित शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आदरणीय सुमित शेठ भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सापाड चषकामधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आदरणीय सुमित शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सुमित शेठ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि सापाड चषकामधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये लाभलेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील लाख लाख आभार. बघा कोणाची बॅट इथे हरवली असेल तर बॅट आमच्या व्यासपीठावरती आहेत. संस्कार स्पोर्ट्स आय थिंक आगासन या टीमची का? यस 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 आगासन या टीमची बॅट असेल आय थिंक. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं डीप मध्ये आणि विघ्नेश होते. धावसंख्या आहे 2. सूरज दुधकर गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ आणि प्रशांत ही जोडी आहे. क्या बात आहे. फटका चांगला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय. सहाने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती 94 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. सूरज दुधकर पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मध्ये. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत
नितीन मात्र एक बॅट बाउन्स आपण पाहिला, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं नितीनने खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच नाबाद धावा बनवल्यात आपल्या टीमसाठी, तब्बल 59 धावा. गोलंदाज सूरज दुधकर ऑन साइडला लॉफ केलाय, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आज आपण 3 अर्धशतक पाहिलेत आणि तिन्ही अर्धशतक वीर जे आहेत फलंदाज ते तिन्ही खेळाडू नाबाद आहेत. ही महत्त्वाची गोष्ट, कारण की दुसऱ्या मॅचमध्ये ओमसाई आगासन या टीमच्या करण बेडेकरने नाबाद 58 धाव बनवल्या, अतुल भोईरने नाबाद 56 धाव बनवल्या आणि या मॅचमध्ये नितीन म्हात्रेने नाबाद 59 धाव बनवल्यात इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी ब्लड. आणि भाग्यवान प्रेक्षक ज्याला मिळतील 300 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आय थिंक रिक्षावाले आहेत दादा, आपण या. 300 रुपयांचं पारितोषिक आहे. कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. भाग्यवान प्रेक्षक, आज शुक्रवार आहे, संध्याकाळ जोमात जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. सुरुवात दमदार केली आहे, कारण की 94 धाव बनवायचे आहेत. करण काळन नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. डे नाईट शेड्यूल आहे, अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. चला, आमचे भाग्यवान प्रेक्षक देखील येत आहेत, ज्यांना कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. हे पारितोषिक खूप मोठं आहे. त्यांनी षटकाराच्या बाहेर हा झेल पकडलाय. आयवा जेलसाठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल शक्ती मडवी साहेब, तशी पारितोषिकामध्ये वाढ देखील होईल. क्या बात आहे. भाग्यवान प्रेक्षक आपण पाहतोय प्रीतम दादा भंडारी आहेत, जे उंबार्डे गावचे आहेत, कोलिवली गावचे आहेत. आणि शक्ती मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. रोख रक्कम 300 रुपयांचं पारितोषिक. अभिनंदन प्रीतम भंडारी. लॉफ्टेड कव्हरचा फटका सूरज दुधकर आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17 आणि त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे कोलिवली संघ. यशवंत भंडारी, यशवंत कारभारी यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. सोमनाथ आणि प्रशांत ही जोडी आहे. सुरुवात चांगली झाली आहे या मॅच मध्ये, कारण की 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुलरलेनचा चेंडू लॉफ्टेड हिट, एलिव्हेशन नाहीये लॉंगॉनला. सुरेख झेल पकडलाय विश्वासने. फलंदाज झालाय बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का. फलंदाज सोमनाथ बॅक टू द पविलियन. दिगेश येत आहेत नवीन फलंदाज. क्या बात आहे. लॉफ्टेड हिट, इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर षटकार.
धावसंख्या 6 पुढे जाईल. 23 धावा दिगेश आहेत. रन मशीन कोलिवली या टीमची. दिगेशच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि षटकार लगावलाय दिगेश यांनी. फुल टॉस. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. स्लॉक स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सचिन दादा भोईर यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुरुवारी आहेत खऱ्या अर्थाने कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड या टीमचं. बाळादादा काळण यांचं देखील आगमन होत आहे. गोल्डन मॅन आहेत हेदुटणे गावचे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहे. सचिन दादा भोईर यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड या टीमचे ते गुरुवारी आहेत, कोच आहेत. क्या बात आहे. परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जतीनच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकाल 30 आहे. 30 धावा धावफलकावरती. विघ्नेश पुन्हा एकदा स्विच इट. इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 60. रवी एक मिनिट या. आपण उंबारलीचे आमचे रवी भोईर यांना विनंती असेल 1 मिनिट या. या पुढीलच्या मॅच मध्ये आई गावदेवी उंबारडे या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि आई गावदेवी उंबारली या टीमला आयुष 11 उंबारली हा संघ खेळणार आहे. आणि झेलला ड्रॉप होतोय. सूरज दुधकरने पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 35. 59 धावांची अजूनही गरज आहे. रवी वाहिले एस्टनच्या पाठीमागे आहेत. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कोलिवली या टीमवरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल वसार या टीमसाठी. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडलंय. पंच आम्हाला इशारा करतील आणि यस बाईच्या स्वरूपात मिळते 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36. 36 धावा. 58 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा शॉट. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. येतो या डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत गोलंदाज सूरज दुधकर. 4 चेंडू फेकलेत. या तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च करतोय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. रोहित पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती
एकूण 2 धावा धावसंख्या 2 पुढे जाईल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये कोळिवली या टीम समोर. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज सूरज दुधकरने आणि या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे अधिराज 11 गावदेवी वसार या टीमने. समोर जय दुर्गा माता क्रिकेट संघ कोलिवली आणि त्यांना फाईट करतोय अधिराज 11 गावदेवी वसार. तन्मय फुलोरे येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. आज 2 प्रमुख गोलंदाज या टीम मध्ये नाही आहेत. या पहिल्या मॅच मध्ये 3 गोलंदाज नाही आहेत. गिरीश नाहीये, कुणाल नाहीये, उदय देखील नाहीये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. 55 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 55 या मॅच मध्ये. राइट ओवर द विकेट ने तन्मय. क्या बात है, क्या बात है. लेग कटरा चेंडू होता. टप्पा पडला चेंडू बाहेरच्या बाजून निघतोय. अतिरिक्त बाउन्स देखील मिळालं या चेंडूवरती. येतोय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 9 षटकार मारावे लागतील. आदरणीय चिंतामण नामदेव लोखंडे आणि आदरणीय अनिल नामदेव भंडारी साहेबांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का कोलिवली या टीमला.
यावीस फटका चांगला आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफला रोहित येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. आदरणीय अनिल नामदेव भंडारी साहेबांच्या माध्यमातून एकूण 30 सन्मान चिन्ह लाभलेत आणि चिंतामण नामदेव लोखंडे साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी आणि बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. थँक्यू सो मच. धावसंख्या 46 आहे, अजूनही 48 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये प्रयत्न करतो दिगेशकडे नक्कीच भरपूर वर्षांचा अनुभव आहे, कारण की दिगेशच्या नावाने हा संघ ओळखला जातो. रन मशीन या कोलिवली या टीमची. या 20 लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. गोलंदाज तन्मय यांची आणि दंडित करतात पंच. धावसंख्या आपण पाहू शकाल 48-48 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल आणि हा तिसरा वाईट चेंडू येतोय. या षटकामध्ये एकूण 4 वाईट चेंडू फेकलेत, सलग चालाय हा तिसरा वाईट बॉल. नक्की सापाड चषक आपण पाहतोय. आदरणीय पिंट्याशेठ पाटील, अधिक पाटील असतील, विघ्नेश मडवी असतील, निल्सन मडवी असतील, महेश पाटील, रौनक पाटील आणि कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड संघ असेल यांच्या माध्यमातून सापाड चषकाचं आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. लॉफ्टेड हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज दिगेश. वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमधील विशेष आकर्षण आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहेच, परंतु पंचांसाठी, समालोचकांसाठी, यूट्यूब लाईव्ह टीमसाठी आणि आमचे डीजे मास्टरसाठी देखील, आणि जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहेत त्या दोन्ही संघातील 12 मॅन साठी कूलर आहे आणि फलंदाज झालाय बाद. ही पहिल्यांदा संकल्पना आपण पाहतोय या मध्ये की आयोजकांच्या माध्यमातून जेवढे ऑफिशियल्स आहेत, पंच, समालोचक, यूट्यूब लाईव्ह टीम असेल, डीजे मास्टर असतील आणि खास करून 12th मॅन, यांना लवकर काही मिळत नाही, परंतु मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच पिंट्याशेठ पाटील यांनी केलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, या फुलटॉस चेंडूवरती नक्कीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे दिगेश यांनी आणि आपण चेक करूया. यस, फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स फेअर डिलिव्हरी.
ऑन साईडला खेळतायत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय कोलिवली या टीमची. कोलिवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. आहेत. नेक्स्ट मॅच उंबारली आणि उंबारडे या दोन टीम मध्ये असणार आहे. यावेळेस वाईट बॉलचा इशारा येतोय. 6 चेंडू शिल्लक आहे. 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जरी 6 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत कारण की विकेट जास्त गमावलेत. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता नितीन म्हात्रे यांनी आणि येतो हा डॉट बॉल. सचिन दादा भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय हेदुडणे गावचे समाजसेवक बाळादादा काळन साहेब देखील उपस्थित आहेत आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. आणि हा येतोय षटकार. डीजे मास्टर एकतर्फी सामना सुरू आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे. अधिराज 11 गावदेवी वसार या टीमने खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय वसार या संघाला. डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू शिल्लक या अंतिम षटकामधील. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार.